आज होता बुधवारचा बाजार, तर मला जायचं होतं बाजारात. तर मग मी चहा पाणी घेऊन मस्त रेडी झाली बाजारात जाण्यासाठी. त्याआधी मी इकडे मागच्या गल्लीत गेलेली, म्हणजे तिकडे मी कधी जातच नाही. तर थोडं काम काढलं होतं मग मी तिकडे गेली. तर एवढे फुलांचे झाड आहे तिकडे, बापरे विचारू नका. मग ते सगळे फूल मी तोडून आणले आणि मग हे पण तोपर्यंत आले होते, हे पण बाजारात गेले होते, थोडं बाहेर काम होतं यांचं. तर मग त्यांनी पण फ्रूट वगैरे आणले होते, गाजर बिजर आम्हाला खाण्यासाठी. तर मग तोपर्यंत कबीर पण स्कूलमधून आला. तर कबीरचा ॲन्युअल डे फंक्शन आहे आता उद्या. तर मग त्याला कपडे दिले घालायला, तर ते खूप लूज होत होते. तर मग टीचरांना मी लगेच कॉल केला की टीचर हे कपडे खूप मोठे दिसत आहे, म्हणजे मोठे होत आहे त्याला. तर टीचर बोलल्या की ठीक आहे, तुम्ही सिलाई वगैरे मारून घ्या, 1 दिवसासाठी तर घालायचे आहेत. 1 दिवसासाठी काय म्हणजे 8 दिवस असतो. तर मग मी सिलाई वगैरे मारून आणलं, मग धुवून वगैरे टाकून दिले, कारण की मग आणि कपडे धुवूनच घालावे मुलांना, कारण की बाहेरचे मुलांचे असतात म्हणून. तर मग मी आज बाजारात गेली होती, तर भाजीपाला आणला मी, बीट पण आणलं माझ्यासाठी खाण्यासाठी. खात तर नाही, पण मग असं आणून ठेवलं मी. तर मग बाजार वगैरे सगळा मी भरला आणि मग डाळ आणि भात मी शिजवूनच गेली होती, म्हणजे तिकडनं आली. मग डाळला फक्त फोडणी द्यायची होती आणि चपात्या करायच्या होत्या, भाजी करायची होती. मग मी उडदाची डाळ बनवली, त्यांच्यासाठी काढून घेतली आधी, कारण की घरात बोंबील टाकल्यानंतरच चांगली, म्हणजे त्यांना आवडते सगळ्यांना. मग हे खात नाही, मग मी त्यांच्यासाठी मस्त आधी काढून घेतली. मग बोंबील फ्राय करून टाकले डाळमध्ये. आणि मग पोकळ्याची भाजी पण करायची होती, ती पण धुवून वगैरे साफ केली मी आणि ती भाजी पण करायला घेतली. मग उडदाची डाळ बनली, तर मग आमच्या घरात बोंबील पाहिजेलच असतं आहे, म्हणून मग मी बोंबील फ्राय केले एका साईडला आणि मग त्याच्यात डाळमध्ये टाकले. तर बघा, पोकळ्याची भाजी पण मस्त साफ करून कापून वगैरे घेतली मी. मग एक कांदा, मिरची, लसूण, जिरं टाकलं, खूप चांगली लागते. थोडं मीठ जास्त टाकलं गेलं माझ्याने. तर मग असा होता माझा आजचा दिवस. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. ओके, बाय.